आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज लक्ष्मीपूजन करत असताना विधिवत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ महालक्ष्मी पूजनाचा तयार करत आहोत. मंडळी, सांगेल त्या पद्धतीने आपण जर विधी केला तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अवश्य होईल. ज्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करायचा त्या ठिकाणी पॉज करावा आणि विधिवत पूजा माता लक्ष्मीची करावी. पण एक विनंती अशी आहे, शक्यतो आपल्या घरी ब्राह्मण देवता जर बोलवले आणि त्यांच्याकडून मंत्र उच्चारासहित जर पूजा केली तर अत्यंत महत्वाची. पण कदाचित काही काही वेळेला ब्राह्मण देवता भेटत नाहीत. अशा वेळेस हा व्हिडिओ तुम्ही जरूर ऐकून त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. हा व्हिडिओ आपणही ऐकून पूजा करा, आपणही पहा आणि इतरांना सुद्धा हा जरूर शेअर करा. त्यांच्या हातून सुद्धा माता लक्ष्मीची सेवा नक्कीच घडेल. आपल्या हातून माता लक्ष्मीची सेवा घडावी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा म्हणून हा व्हिडिओ आम्ही मुद्दामून तयार करत आहोत. चला तर आपण पूजेची सगळी तयारी करावी. ज्या पद्धतीने आपण दरवर्षी पूजा मांडतो त्याच पद्धतीने पूजा सगळी मांडावी. रांगोळी काढावी. माता लक्ष्मीच्या समोर तेला तुपाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी. हळद कुंकू अक्षदा गंध फुलं पंचामृत पळी पेला तामन हे समोर ठेवून पूर्ण तयारी करून मग विधीला सुरुवात करावी. जिथे व्हिडिओ थांबवायचा असेल तिथे थांबवावा. चला तर आपण लक्ष्मीपूजन करूया. सगळ्यात पहिल्यांदा कपाळी गंध लावून घ्यावा. स्वस्तिस्तुया विनाशाख्या धर्म कल्याण रुद्धिदा विनायकं प्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रवन्तु नः. 3 वेळेस उजव्या हातानं पाणी प्यावं. पळीनं उजव्या हातावरती पाणी घ्यावं, ते प्यावं. असं 3 वेळेस करावं. याला आचम्य असं म्हणतात. केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा. हातामध्ये पाणी घेऊन ठेवावं. गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संघर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातामध्ये पाणी घ्यावं. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. आणि सोडून द्यावं. प्राणायाम करावा. अविलोम विलोम करावा. नमो भगवते वासुदेवाय आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभुवर्भुवस्वरोम. हातामध्ये पाणी घ्यावं. तिथिर्विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्व विष्णुमयं जगत. सकलारिष्टशान्त्यर्थं चित्त एकाग्रता सिद्ध्यर्थं ब्राह्मणद्वारा शांतिसूक्त पाठ पठने विनियोगः. पाणी सोडून द्यावं. महालक्ष्मीच्या समोर विडा ठेवावा. त्या विड्यावरती काही खोबरं बदाम एखादा सुपारी आणि पैसा ठेवावा आणि हात जोडून लक्ष्मीला नमस्कार करून जी आपली इच्छा आहे ती इच्छा सांगावी. स्वस्तिस्तुया विनाशाख्या धर्म कल्याण रुद्धिदा विनायकं प्रिया नित्यं तांच स्वस्तिं ब्रवन्तु नः. द्योः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापाः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु. 5 वेळेस नमस्कार करावा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. डोळ्याला पाणी लावावं. नेत्रोदकस्पर्शाः साक्षजंजलमादाय. हातामध्ये पाणी घ्यावं. त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एखादं फूल घ्यावं. विष्णुर्विष्णोः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य
अद्य ब्रह्मणो द्वितीय प्रारधे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथम चरणे भारतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्य देशे गोदावर्याः रवि दक्षिणायने शरद ऋतु महामांगल्ये मासोत्तम मासे विश्वावसु नाम संवत्सरे अश्विन मासे कृष्णपक्षे अमावस्यायां तिथौ इंदुवासरे हस्तदिवस नक्षत्रे वैधृति योगे शकुनिकर्णे एवं गुण ग्रह विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ आपलं गोत्र म्हणावं, यजमानस्य गोत्रोच्चारः, आपला नावाचा उल्लेख करावा. यजमानः म्हणावं अहम म, माझ्या पाठीमागे म्हणावं मम. आत्मनाः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अश्विन अमावस्या अंगभूतम लक्ष्मी पूजन महम करिष्ये. पाणी सोडून द्यावं. परत एकदा पळीभर पाणी तांबणामध्ये सोडावं. तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती स्मरणंच करिष्ये. आता एक सुपारी गणपती म्हणून तांबणामध्ये घ्यावी. त्या सुपारीला अक्षदा वाहाव्यात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पळीभर पाणी गणपतीच्या सुपारीला वाहावं. पाद्यम समर्पयामी गंगणपतये नमः. अर्घ्याचं पाणी वाहावं. पळीमध्ये पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा घेऊन ते अर्घ्याचं पाणी गणपतीच्या सुपारीला वाहावं. अर्घ्य स्नानम समर्पयामी. चांगलं पाणी वाहावं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पंचामृत वाहावं. पंचामृत स्नानम समर्पयामी. आणि पळी पाणी वाहत राहावं. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषामहे. शांती शांती शांती. गणपतीची सुपारी पुसून घ्यावी. एका विड्याच्या पानावर अक्षदा ठेवून मग ती गणपतीची सुपारी त्या अक्षदावर ठेवून स्थापना करावी. आपल्या पूजेमध्ये कुठेही सुपारी गणपतीची विड्यावरती ठेवून स्थापना करावी. गंगणपतये नमः. अक्षदा वाहा गणपतीच्या सुपारीला. अक्षदां समर्पयामी. गंध लावावा. चंदनम समर्पयामी. हळद कुंकू गणपतीला वाहावं. फूल गणपतीला वाहावं. गंगणपतये नमः. पुष्पम समर्पयामी. एक लाल फूल वाहावं. ऋतुकालोद्भवतु पुष्पम समर्पयामी. उदबत्ती आणि दिवा ओवाळावा. धूपमाग्रापयामी. दीपम दर्शयामी. नैवेद्यम प्रतिगृह्यताम. गूळ आणि खोबरं जर असेल तर गणपतीच्या समोर ठेवून त्याला पाणी फिरवावं. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. गणपतीला अक्षदा वाहा. अक्षद मंत्र पुष्पांजलीं समर्पयामी. नमस्कार करावा गणपतीला. नमस्कारं करोमी. पळीभर पाणी तांबणामध्ये सोडावं. आनेन गजानन गणपती देवता प्रियंतान्न मम. जमिनीला हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहावं. कर्मभूमे नमः. अक्षदां समर्पयामी. सकल सौभाग्य नानाफलिमरद्रव्यं समर्पयामी. सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य. जमिनीवर थोडीशी साखर ठेवून पाणी फिरवावं आणि भूमीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. भूमीला नमस्कार करावा. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमी. एक फूल घ्यावं. गंध अक्षदामध्ये बुडून समोर जी समई लावलेली आहे त्या समईच्या पायथ्याशी फूल वाहावं.
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते। दीपदेवताभ्यो नमः। गंधाक्षतपुष्पैः संपूज्य हात जोडून आपल्या सद्गुरूंची प्रार्थना करावी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथाय नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। एक वेळेस पाणी सोडावं तांबणामध्ये पळीभर। आनेन दीपदीपार्को देवता प्रियंतान्न मम। लक्ष्मीची एखादी प्रतिमा आपण पूजेसाठी घ्यावी। आता एखादा चांदीची प्रतिमा असेल तरी सुद्धा चालेल, कुठली तरी लक्ष्मीची प्रतिमा घ्यावी, तामणामध्ये ठेवावी। आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी। त्या प्रतिमेला पळीभर पाणी वाहावं। पाद्यं समर्पयामी। अर्घ्याचं पाणी वाहावं। पळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा घेऊन ते अर्घ्याचं पाणी लक्ष्मीच्या प्रतिमेला वाहावं। अर्घ्य स्नानं समर्पयामी। चांगलं पाणी वाहावं। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। पंचामृत लक्ष्मीच्या प्रतिमेला वाहावं। पंचामृत स्नानं समर्पयामी। चांगलं पाणी वाहावं लक्ष्मीच्या प्रतिमेला। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। एक फूल गंधामध्ये बुडून लक्ष्मीच्या प्रतिमेला वाहून द्यावी। सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य। आणि तांबणामध्ये घेतलेली जी प्रतिमा लक्ष्मीची आहे त्यावर वाहिलेलं फूल घ्यावं आणि ते फूल आपल्या कपाळी लावून जी काही आपली इच्छा असेल ती लक्ष्मी मातेला सांगावी आणि ते फूल उजव्या हाताला ठेवून द्यावं तुमच्या। आणि आता अभिषेकाची धार लावावी। आज अमावस्येच्या या मुहूर्तावर माता लक्ष्मीला अभिषेक अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे। पाण्याची धार लावावी आणि माता लक्ष्मीचा अभिषेक करावा। ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मये लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यमिन्दीयं ग्रामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमद्यां हस्तिनाथ प्रबोधिनीं श्रियं देवीमुपवे श्रीर्मादेवी जुषतां कां स्वस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये। लक्ष्मीर्मेनाश्च तं तां वृणे आदित्यवर्णे तपसोऽजातो वनस्पतिशुभ्रक्षोत बिल्वाः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या लक्ष्मीः उपैतुमान् देवसखकीर्तिश्च मुनिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे। युत्पिपासां बलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाश्याम्यं अभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णुदमेग्रहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीश्वरीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसकाममाकृतिमा च सत्यमसीमहि। पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीशर्यतान्यशाः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमाः श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्तजन्तु सिग्नानि चिक्लितवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुल्या आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदोम आवह आर्द्रां यत्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावोदाश्वश्वानविन्दयं पुरुषानहं यशस्विपर्यतो भूत्वा जुह्यादाज्यमनमहम् सूक्तं पंचदशर्जं च श्रीकामस्तततं जपेत्। शान्तिश्शान्तिश्शान्तिः सुशान्तिरभवतु। अमृत अभिषेकोस्तु रत्न अभिषेकोस्तु। सर्वे जनाः सुखिनो भवन्तु। सुशान्तिरभवतु। माता लक्ष्मीची प्रतिमा धुवून पुसून जिथे आपण पूजा मांडलेली आहे त्याच दिव्यांच्या ताटामध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा ठेवावी। आधी तांदूळ ठेवावे आणि तांदळावरती माता लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना करावी। त्यानंतर माता लक्ष्मीला गंध अक्षदा हळद कुंकू वाहावं। लक्ष्मी देवे नमः। चंदनं समर्पयामि। सकल सौभाग्य नाना फलिमरद्रव्यं समर्पयामि। पुष्पं समर्पयामि। महालक्ष्मी नमः। जो फोटो आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे माता लक्ष्मीचा त्या फोटोला गंध आणि हार घालावा।
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। महालक्ष्मी नमः। चंदनम समर्पयामि, पुष्पमालाम अर्पयामि। जे आपण दिवे लावलेले आहेत त्या दिव्यांना अक्षदा वाहा। अक्षदाम समर्पयामि। प्रत्येक दिव्याला गंध लावावा। दीपदेवताभ्यो नमः। चंदनम समर्पयामि। आणि फुलांच्या पाकळ्या वाहाव्यात। पुष्पम समर्पयामि। जो आपण नैवेद्य आणलेला आहे तो नैवेद्य माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवावा। नैवेद्यम चौकोनी मंडल करून नैवेद्य त्या चौकोनी मंडलावर ठेवावा। पाण्याचं चौकोनी मंडल करावं। प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा। ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामि। माता लक्ष्मीच्या प्रतिमेला अक्षदा वाहून नमस्कार करावा। मंत्र पुष्पांजलीं समर्पयामि। नमस्कारं करोमि। एक वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडावं। आनेन महालक्ष्मी प्रियंतान्न मम। जी वही आपण आणलेली आहे त्या वहीवरती आज नक्षत्र, त्यानंतर आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहोत अशा पद्धतीने त्या वहीवरती आज नक्षत्र तिथीवार लिहावं लागतं। असं लिहून मग त्या वहीची सरस्वतीची पूजा करावी। सरस्वती महाभागे विद्या कमललोचने विद्यारूपी विशालाक्षी विद्यां देही नमोस्तुते। सरस्वत्ये नमः। गंध लावावा। स्वस्तिक काढावं त्या वहीवरती। पेनाला गंध लावावा आणि हळद कुंकू वाहून फुलांच्या पाकळ्या वाहाव्यात। सरस्वत्ये नमः। सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पैः संपूज्य। जी आपण लक्ष्मी आणलेली आहे, जे काही पैसे ठेवलेले असतील त्याला सुद्धा, पैशांना सुद्धा, त्या लक्ष्मीला सुद्धा गंध आणि फुलं वाहावे। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। पुष्पम समर्पयामि। जो आपण झाडू आणलेला आहे लक्ष्मी समजून, त्या झाडूंची सुद्धा घरातल्याच महिलांनी, घरातल्याच लक्ष्मींनी पूजा करावी। हळद कुंकू वाहून, फुलं वाहून पूजा करावी। आपल्या परंपरेनुसार नैवेद्य आणि आरती करून माता लक्ष्मीच्या समोर आजच्या दिवशी एकतरी घरामध्ये नारळ फोडावं आणि नैवेद्य आरती आपण करून घ्यावी। अशा पद्धतीने आपण लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे। हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, त्यांच्या सुद्धा हातून माता लक्ष्मीची सेवा घडेल। आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही जरूर देऊ। दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।